बघा कशी झणझणीत झालेली आहे आपली ही मिसळ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या दरबारात। आजच्या दरबारमध्ये काय स्पेशल आहे? आज महाराष्ट्राची ओळख काय असेल बघू, मिसळ पाव। पण तुम्हाला माहित आहे का, सगळ्या महाराष्ट्रामध्ये मिसळ पाव सारखा नाहीये। प्रत्येक शहराची चव ही वेगळी आहे। मेनली 3 मिसळ ज्या आहेत महाराष्ट्रात त्या खूप फेमस आहेत, पुणेरी, कोल्हापुरी आणि नाशिकची मिसळ। पुणेरी मिसळमध्ये मसाले थोडेसे बॅलन्स्ड असतात आणि उसळीची टेस्ट जास्त येते। पण कोल्हापुरी कशी असते, कोल्हापूरकरांसारखी झणझणीत एकदम, नाही का? आणि त्यात थोडीशी बटाट्याची भाजी जी असते ती पण टाकली जाते, त्याने स्वाद अजूनच छान होतो। आणि सोबत पाव नाही तर ते लोक ब्रेड खातात। आणि नाशिकची मिसळ त्या लोकांसारखीच थोडीशी गोड आणि तिखट अशी असते, छान असते बरं का नाशिकची मिसळ। गोड म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की अरे गोड लागते, नाही नाही, त्यात गोडाचं आणि तिखटाचं प्रमाण एकदम बॅलन्स्ड असतं। अच्छा, असं आहे का? पण आपल्याला तर झणझणीतच बनवावं। तुला तर सगळं झणझणीतच लागतं, म्हणून तर तुझ्याशी लग्न केलंय। आता सगळ्यात आधी आपली बनणार आहे उसळ आणि मग त्यानंतर आपण बनवणार आहोत झणझणीत रस्सा। तर रस्स्यासाठी आपण काय घेतलेलं आहे ते पण एकदा बघून घेऊया। रस्स्यासाठी मी 1.5 कांदा कापून घेतलेला आहे, एक 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी खसखस, तीळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। आणि सोबतच मी 2 टोमॅटो पण कापून टाकणार आहे मसाल्यामध्ये। मंडळी बघा, झणझणीत असा आपला रस्सा इथं बनलेला आहे आणि सोबत बटाट्याची भाजी मिसळीत घालायला। तर मंडळी तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळ। तुम्हाला कशी वाटली मिसळ मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर फुल रेसिपी हवी असेल तर त्याच्यासाठी मला कमेंटमध्ये रेसिपी म्हणून लिहा। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, काहीतरी रॉयल आणि काहीतरी स्पेशल या दावतीन दरबारमध्ये। चलो बाय।